19 मार्च 1986 या दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी साहेबराव पाटील वरपे यांनी पहिली शेतकरी आत्महत्या केली होती आणि त्याची नोंदही महाराष्ट्राच्या शासन दरबारी आहे. आणि तो दिवस आजच्या दिवशी संपूर्ण परिसरातील शेतकरी, राज्यातील शेतकरी हे एक दिवस उपवास आंदोलन म्हणून साजरा करतात. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे सुद्धा हे जे सर्वपक्षीय जे शेतकरी आहेत, हे शेतकरी आजचा दिवस म्हणजे एक दिवस शेतकऱ्यासाठी उपवास, म्हणजे अन्नदाता जो आहे त्याला आपण शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणतो, त्याच्यासाठी एक उपवास हा अन्नदात्यासाठी आजची ही संकल्पना घेऊन परिसरातील जे काही शेतकरी आहेत, तालुक्यातले शेतकरी आहेत, हे आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आपण जर पाहिलं तर 19 मार्च 1986 ही महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या आणि त्याची नोंदसुद्धा महाराष्ट्राच्या जे शासनाच्या दरबारी आहे. शेतकऱ्यांच्यासाठी जे शासनाचं धोरण जे आहे ते कुठंतरी कमी पडते, त्या विरोधात हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी होतं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी शासनानं पावलं उचलावी, शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये यासाठी शासनानं पावलं उचलावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शेतकरी दरवर्षी करतात. मात्र त्यावर कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही असा आरोप सतत शेतकऱ्याकडनं होत असतो. आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत दासा पाटील, आपण त्यांना विचारू काय नेमकी आजची संकल्पना आहे. आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक उपवास अन्नत्याग करताय. आज एक दिवस अन्नदात्यासाठी म्हणजे 19 मार्च 1986 रोजी साहेबराव पाटील करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. तो दिवस पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली आणि तो दिवस शेतकऱ्यांसाठी काळा दिवस म्हणून आजही गणला जातो. आणि तेव्हापासून जे आत्महत्येचं सत्र सुरू आहे ते आजही थांबत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येची का वेळ येते हे विचारमंथन करण्यासाठी 19 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी बसत असतो. आणि त्याचा उद्देश असतो की शासनकर्त्याचं लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं आकर्षित केलं जावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जावे. आज मोठा आनंद व्यक्त करावा वाटतो की आज सर्वपक्षीय सर्व संघटनाचे प्रतिनिधी म्हणजे डॉक्टर असे विविध क्षेत्रातली मंडळी या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही त्यांची सगळ्यांची तळमळ आहे आणि या निमित्तानं ती पूर्ण व्हावी ही अपेक्षा सगळ्या शेतकऱ्यांची आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते दासा पाटील. गेल्या अनेक वर्षापासून ते एक दिवस अन्नदात्यासाठी म्हणून उपवास करतात. संपूर्ण परिसरातील शेतकरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ते बसत असतात. 19 मार्च 1986 साली जी शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती, मुलाबाळांसह त्यांनी आत्महत्या केली होती, तो आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून सुद्धा या ठिकाणी पाळला जातो. कॅमेरामन विजय देशमुखसह गणेश चोळे, TV9 मराठी, बुलढाणा.